घाटावर खूप छान व्ह्यू आहे. सो ओके, हे जी गाडी बी भेटली. वाव. सो काहीतरी आहे जे मी नाही दाखवणार. धूळ उडवली आहे. मी आता इथे काहीतरी करणार आहोत. काहीतरी म्हणजे शूटच करणार आहे. कोणा हा चष्मा काढून ते बंद करूयात आपण. नाही आएगा, नाही आएगा, नाही आएगा. सगळं झाल्यावरती आपल्याला आठवतं. हो ना, की आपण काय केलं, थोडं बी आणि शूट नाही केलं आपण त्याच्यातलं. आपलं सगळं शूट झालेलं आहे आता फायनली. आणि आम्ही आता चहा प्यायला चाललोय. जे शिल्पाला चहा प्यायची आहे, मी तिला म्हणते आपण मिसळपाव खायला जाऊ. इथं चांगली मिसळपाव आहे, पण ती नको म्हणते. माहिती नाही का, असं काय नाही, मिसळ खाऊ शकतो आपण. खाऊ शकतो ना. मग पण काय आपण प्रॉब्लेम. चहा पण प्यायचा. मग आधी चहा प्यायचा का मिसळपाव खायची ते डिसाईड. आधी मिसळ खाऊयात, तिथे चहा भेटला तर तिथे चहा पिऊ, नाही तर थोडंच पुढे आहे तिथून. हा, कुठं बी चालेल, तिथं चहा भेटतो. मला सगळं घालून घेतो. रबर बँड शोधते. किती कष्ट असतात. काय ते चावलं ना, ते घासमध्ये चावलं वाटतं मला. स्केचिंग होणार थोडंसं. माझे पाय तर कसे झाले. ते दोघं बघा, काहीतरी फोटोशूट चाललेला आहे तिथे. दाखव, हे बघा तिथे बघा. इथं मोस्ट प्रोबेबली सगळे लोक मला वाटते शूट करायलाच येतात असं मला वाटतं. बेस्ट लोकेशन आहे, शांत आहे खरं, आणि इथे लांब लांब पर्यंत कोणीच नाहीये. आणि तेच बरं आहे. 2 गाय 2 बैल असतात. आणि हे जे तुम्हाला डिस्टर्ब नाही करत. आणि आम्ही गरीब लोक, लय गरीब आहे आम्ही. कशाने ते माहिती नाही, पण आहे. सगळ्याच गोष्टींनी गरीब आहे. कोणी आम्हाला विचारत बी नाही. कोण विचारतं आपल्याला? कोणीच नाही. ह्यांनी तर आम्हाला विचारलं पण नाही, पाणी पण नाही विचारलं. मग एवढे आभाळात करतात. पाणी पण नाही विचारलं. कसे लोक असतात. जॅकेट घालू की नको? घाल ना, घाल आता. आम्हाला घेताना जाते. नाही, मला घेत नाही. आपण इथे शूट साठी येऊ शकतो, माहितीये का? फक्त हो, येत जाऊ आपण. हो, इथंच येत जाऊ, कारण इथं चांगलं पण होईल. डान्स बिन्स. येऊ परत. आम्ही इथे आलेलो आहोत कपभर चहा प्यायला. कपभर चहा प्यायचा आहे. नाही, ह्याचा वडापाव नाही, दुसरा ह्याचा चांगला. आपला वडापाव आहे. आपला आहे. आपला आहे तर मग लोकांनीच खाऊ दे, आपण नको हा, इथं ग्रीन, रेड आणि येल्लो दिलाय. आम्ही मागवला आहे वडापाव, कांदा भजी आणि मिसळपाव. तो आता आलेला आहे वडापाव. सो त्यांनी येल्लो कुपन घेऊन गेले. आता आपण बघू बाकी रेड कशासाठी आणि ग्रीन कशासाठी. रेड मिसळसाठी असणार. तुला काय वाटतं? रेड मिसळसाठी मला वाटतं. ते ग्रीन मिसळसाठी आहे आणि रेड कांदा भजीसाठी. बघूयात आता. बघूया. ओके, मला असं वाटतं रेड मिसळसाठी आहे आणि ग्रीन कांदा भजीसाठी. मिसळ रेड असते ना, कांदा भजी कुठं ग्रीन असते. तेच म्हणले मी पण. तू पण तेच बोलतीये रेड मिसळसाठी. नाही काय माहिती. वडापाव खावायला आणले तुम्हाला इथं. मी बोलते. सो गाईज, रेड जे होतं कुपन ते मिसळपावसाठी होतं आणि ग्रीन इज फॉर कांदा भजी. ओके, मी पण हेच सांगितलं होतं. आता आपण बघू व्हिडिओ काय म्हणतात, रिवाइंड करून बघूया कोणी काय सांगितलं. ओके, मी करेक्ट सांगितलं होतं, तू ग्रीन मिसळसाठी सांगितलेलं. हा का? देन गाईज मी फॉल्ट मध्ये आहे. ठीक आहे, ती जिंकली आहे, मी हारली आहे शेवटी. चल, बाय.
आता आम्ही खाणार आहे कांदा भजी आल्यावर पण दाखवेन आम्ही. सो गाईज ग्रीन घेऊन गेले ना. ग्रीन ग्रीन काय होतं कांदा भजी. ग्रीन कुपन. हा ग्रीन टोकन ग्रीन टोकन होतं ते कांदा भजीचं होतं. शिल्पा खाती आहे. मिसळ मी वडापाव संपवलेला आहे आणि हे कांदा भजी आम्ही संपवणार आहे. मला आवडते कांदा भजी. सो गाईज फायनली आमचा व्लॉग इथं संपलेला आहे. म्हणजे आमचं झालेलं आहे शूट वगैरे आणि आम्ही खाल्लं पण आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना माझा व्लॉग आवडेल आणि आपण भेटू नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत राधे राधे, जय श्रीराम, बाय बाय.